आता बघूया दिवसभरातील राजकीय टॉप 9 बातम्या। कथित शिखर बँक घोटाळा प्रकरणी रोहित पवारांना जामीन मंजूर, तर चार्जशीटचा विरोध, चार्जशीट चुकीची, त्यामध्ये ईडीकडून अनेक चुका झाल्या, रोहित पवारांची प्रतिक्रिया। जाहिरातीसाठी मुख्यमंत्र्यांच्या भाषणाच्या एआयच्या मदतीने गैरवापर, पुण्यातल्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी मुख्यमंत्री फडणवीसांवर जबाबदारी, फडणवीसांचा शरद पवार उद्धव ठाकरेंना फोन, उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत सीपी राधाकृष्णन यांना पाठिंबा द्यावा, फडणवीसांची पवार ठाकरेंना विनंती। राजनाथ सिंह आणि देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना फोन, उपराष्ट्रपती पदासाठी सीपी राधाकृष्णन यांना पाठिंबा देण्याची विनंती, संजय राऊतांची माहिती। राज्यात आता तिसरी वॉर रूम, इज ऑफ डुईंग बिझनेस यावरती वॉर रूम तयार करण्याच्या फडणवीसांचा निर्णय, तर महिन्याला स्वतः मुख्यमंत्री आढावा घेणार। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयाची पाहणी, स्वागतावेळी प्लास्टिक पिशव्या आणल्यानं अजित पवारांनी कार्यकर्त्यांना चांगलंच झापलं। विधानसभा निवडणुकीनंतर 14 लाख नवीन मतदार वाढले, स्थानिक निवडणुकांमध्ये 1 जुलै 2025 पर्यंतची अद्ययावत मतदार यादी वापरण्यास मंजुरी। ठाणे जिल्ह्यात भाजपच नंबर 1 चा पक्ष राहील, पालघर जिल्हा परिषद, वसई विरार मनपाही भाजपच्या ताब्यात असेल, मीरा भाईंदर कल्याण डोंबिवलीत भाजपचा महापौर बसेल, गणेश नाईकांचा दावा। 20 वर्षे या मतदारसंघानं केवळ ड्रामा, नाटक, नौटंकी पाहिली, माजी आमदार पराभवानंतर शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र पिंजून काढत आहेत, नवनीत राणांची बच्चू कडूंवर टीका।